हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट 50% या संदर्भात कोणत्या जिल्हा परिषदेने कोणाला प्राधान्य दिलं, कोणाला म्हणजे ज्यांच्याकडे फवारणी 90 दिवसाचं हंगामी फवारणी सर्टिफिकेट आहे त्यांना प्राधान्य दिलं, की जे काही मेरिट आहे मग तो सर्वसाधारण विद्यार्थी असेल किंवा हंगामी फवारणी कर्मचारी असेल त्या मेरिटनुसार त्यांनी DVसाठी बोलावलेलं आहे। ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आणि त्याच्या आधी मला एक तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की बहुतांश जिल्हा परिषदेने आरोग्य शेवट 50%चं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्या याद्या लावलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला आहे त्या जिल्हा परिषदेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर तुम्ही DVची लिस्ट चेक करा, कारण बहुतांश जिल्हा परिषदांच्या आरोग्य शेवट 50%च्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्ट पब्लिश झालेल्या आहेत। जर तुम्हाला BMCसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या। संपूर्ण सिलेबसनुसार यामध्ये माहिती दिलेली आहे। आता या ठिकाणी लक्षात ठेवा की दोनच जिल्हा परिषदा अशा आहे की ज्यांनी 90 दिवसाचं हंगामी फवारणी सर्टिफिकेट सादर केलेलं आहे त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि उर्वरित सर्व जिल्हा परिषदांनी मेरिटनुसार याद्या लावलेल्या आहेत। आता त्या दोन जिल्हा परिषदा कोण आहेत तर एक आहे बुलढाणा जिल्हा परिषद ज्यावर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि दुसरी आहे बीड जिल्हा परिषद। तर बीड जिल्हा परिषदेने सुद्धा हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचाऱ्यांना आधी प्राधान्य दिलेलं आहे आणि इतर ज्या जिल्हा परिषद आहेत जेवढ्यांनी आता DVसाठी याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यांनी जे काही मेरिट लिस्ट आहे मग त्यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी असो किंवा 90 दिवसाचा हंगामी फवारणी कर्मचारीचा विद्यार्थी असो असा कुठलाही भेदभाव न करता सरळ जे मेरिटमध्ये आलेले आहेत त्यानुसार त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे। म्हणजे बुलढाणा आणि बीड सोडलं तर इतर सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्राधान्यक्रम कसा ठरेल, जर समान मार्क्स असतील कोणाला सर्वसाधारण विद्यार्थी आणि 90 दिवस हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या दोघांना समान मार्क्स असतील तरच हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचाऱ्याला प्राधान्य दिलं जाईल जिथं मेरिटनुसार याद्या लावलेल्या आहेत त्या जिल्हा परिषदांमध्ये। पण बुलढाणा आणि बीडमध्ये मात्र त्यांनी सर्वप्रथम कोणाला प्राधान्य दिले हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचाऱ्यांना। आणि अजून काही तुम्हाला म्हणजे कुठल्या जिल्हा परिषदेची याद्या वगैरे लागल्या असतील काही कमेंट्समध्ये सांगायचं असेल तर सांगा, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। मला तरी तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।